चंद्रेश्वर मंदिर असे म्हणतात की स्वयं चंद्रदेवाने येथे गौतम ऋषींच्या श्रापापासून मुक्त होण्यासाठी शंकर भगवानांची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करवून घेतले आणि स्वयं शिव पार्वतीने चंद्रदेवाला श्रापातून मुक्त केले आणि चंद्रदेवाने या स्थानी म्हणजे चंद्रेश्वर गडावर शिवलिंगाची स्थापना करून माता पार्वतीचीही स्थापना केली। तेव्हापासून शंकर भगवानांना चंद्रेश्वर आणि माता पार्वतींना चंद्रेश्वरी या नावाने ओळखले जाऊ लागले। येथे जमदग्नी ऋषी, रेणुका माता, परशुराम तसेच त्या काळी अनेक साधू संत, ऋषी मुनी, राजे महाराजे यांनी या स्थानी तपसाधना केली। आजही महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य महोत्सव साजरा केला जातो। असेही म्हणतात की राजा चंद्रसेन यांनी या भव्य मंदिराची स्थापना केलेली आहे। अनेक प्रसंगांनंतर दयानंद स्वामींनी 1920 ते 1925 च्या दरम्यान इथे या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार केला। अनेक साधू संतांचे समाधी स्थळ देखील इथे आहे। तसं तर या स्थानाबद्दलची माहिती आणि इतिहास फार पुरातन